नमस्कार, मास्टर रेसिपीज में स्वागत। आणि आज बनाएंगे हम लंगर वाली दाल। क्या बात है। लंगर वाली दाल म्हणजे जेव्हा लंगर म्हणजे महाप्रसाद समजा, त्याच्यामध्ये जी डाळ बनवतात तो डाळीचा प्रसाद। आणि त्याला असं मापदंड असं काही नाही, कारण माझ्या मते जे काय मंदिरामध्ये दानात वेगवेगळी धान्य जमा होतात, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी असतात, तर त्या डाळी एकत्र करून केलेली डाळ म्हणजे लंगरवाली डाळ। आता हा पंजाब साईडचा प्रकार असल्यामुळे ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये छोले किंवा काळी डाळ ही जास्त असते आणि त्यापासून हा डाळीचा प्रसाद बनवतात असं म्हणता येईल मला। चला बनवूयात। आणि ही भिजवलेली उडदाची डाळ, सालासकट, छोले, चण्याची डाळ, पाणी भरपूर, काही खडे मसाले जे काय तुमच्याकडे उपलब्ध असतील, जसं मोठी विलायची, स्टार फूल, दालचिनी, तमालपत्र, जायपत्री, काळी मिरी आणि लवंग। थोडा कांदा घालून देऊ आपण आणि त्यानंतर थोडी हळद, तिखट। याला साधारण 3 शिट्ट्या शिजवू आपण। खरं तर हे शिजवताना खूप मोठ्या मोठ्या पातेल्यांमध्ये शिजवतात आणि फोडणी वेगळी करून मग ती पाते याच्यामध्ये ओततात। आपण तसंच करूयात, किंवा फोडणी करून त्याच्यात शिजलेली डाळ टाकू, कसंही करू, पण मनापासून करा, भक्तिभावाने करा, तर तो प्रसाद किंवा कुठलंही अन्न उत्तम होतं, गॅरंटी। का रे? साजूक तूप। आपल्या इथे जसा महाप्रसाद असतो तर तसाच हा लंगरचा प्रकार असतो की गुरुद्वारामध्ये रोज ते जेवण तयार होतं आणि काही नाही, बेसिक जेवण असतं। भात, ही दाल आणि पोळी, काही ठिकाणी भाजी पण देतात, पण ती पोळी मात्र तुम्हाला अशी हातात घ्यावी लागते। त्यामागचं कारण असं आहे की तोपर्यंत तिची किंमत कळत नाही। अमेरिकेत असताना एक गुरुद्वारा, मोठा गुरुद्वारा आहे, मला खूप आवडायचं तिथे जायला। आणि मला आठवतं अजूनही की माझे बाबा मी तिकडे असताना गेले होते आणि मी खूप नर्वस होतो आणि मग मी पूर्ण दिवसभर त्या गुरुद्वारामध्ये जाऊन बसलो। जेवलो नव्हतो, खालो नव्हतो, पण संध्याकाळी मात्र मी तिथे जेवलो। ती एक आठवण आहे। आणि नांदेडला वगैरे किंवा कुठे अजून सुवर्ण मंदिरला जेव्हाही जातो तर मी गुरुद्वारामध्ये जेवतो। तुम्हाला जेव्हा जेव्हा जाता येईल तेव्हा तेव्हा तुम्ही नक्की जा आणि त्या डाळीचा आस्वाद घ्या, आणि या डाळीचा आस्वादसुद्धा घेतला तरी हरकत नाही। आणि हे महाप्रसादाचं काम असल्यामुळे खूप फाईन पेस्ट वगैरे असे प्रकार नसतात। रफली असं सगळं कुटलेलं, त्याची मजाही वेगळी येते। जिरं, लसूणची पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, ह्याला छान परतून घ्यायचं, खरपूस अगदी। आणि तुपामध्ये असल्यामुळे याचा स्वाद जो आहे तो अप्रतिमच येतो। आता यामध्ये टोमॅटो, थोडी लाल मिरची पावडर। लाल मिरची पावडर टाकताना एक लक्षात ठेवा की आपण डाळी शिजवताना सुद्धा त्यामध्ये घातलेली आहे आणि छान एकत्र करायचं। आता यामध्ये चवीनुसार मीठ आपण घालू। बारीक चिरलेली कोथिंबीर।
तर ही होती लंगरवाली दाल. नक्की करा. म्हणजे नेहमी आपण साधं वरण भात, फोडणीचं वरण भात, आमटी, दाल फ्राय खातो, पण या डाळीची मजा वेगळी आहे. आणि याबरोबर गरमागरम छोट्या छोट्या पोळ्या असतील ना, तर बघा, हे खाताना माझी आठवण येईल.